नमस्कार मित्रांनो, सावळीची जणू सावली. पुढील प्रोममध्ये सावलीने सांगितल्याप्रमाणे सगळेच तयारी लागतात. तिलोत्तमाला खुश करण्यासाठी एक छान ग्रीटिंग बनवतात. राजकुमार येतो आणि म्हणतो, आई सॉरी. तिलोत्तमा रागाने जायला लागते. राजकुमार म्हणतो, आई ऐक ना, तुझ्याशी बोलायचं आहे मला. खरंच सांगतो, मी आयुष्यात पुन्हा अशी कधीच चूक करणार नाही. खरंच सांगतो मी. आय एम रिअली सॉरी. तो आता तिलोत्तमाला ग्रीटिंग देतो. ती बघते, तिच्या डोळ्यातच पाणी येतं. राजकुमार कान पकडून म्हणतो, मी खूप चुकलो. तुम्हाला माफ केलंच ना. तिलोत्तमा त्याचे डोळे पुसत म्हणते, रडायचं नाही रडायचं नाही. पण तेवढ्यात बबलू पचकतो. मोठ्या उत्साहात म्हणतो, ही ग्रीटिंगची आयडिया आहे ना, सावली वहिनीची होती. सो म्हणतो, आणि ती सक्सेसफुल झाली. सावली आणि सारंग स्माईल करत असतात. आता तिलोत्तमा तिच्याकडे बघते. ऐश्वर्या अस्मीकडे बघते. अस्मी हसत खुणवते. पण तिलोत्तमाच्या चेहऱ्यावर मात्र अजिबात राग नसतो. 20 एप्रिल महा एपिसोडमध्ये सारंगने मनाई केलेली असते, भैरवजीकडे काम नाही करायचं. पण सावली मात्र स्वतःच्या शब्दात अडकलेली असते. तिला सारंगपेक्षा भैरवीला जो शब्द दिलेला असतो तो महत्त्वाचा वाटतो. ते आता सारंगच्या नावाने एक चिठ्ठी देते आणि घर सोडते. पण ती चिठ्ठी लिहित असताना अस्मी आणि ऐश्वर्या बघतात आणि त्याचा मस्त फायदा उठवतात. सारंग घरामध्ये सावली बघतो, त्याला कुठेही सापडत नाही. आता एकच गोंधळ उठतो. तेव्हा ऐश्वर्या येते आणि म्हणते, सारंग, त्या मुलीची चिठ्ठी. ते आता वाचत असते. मी सावली एकनाथ भागवत. मी तुमच्या सगळ्यांची मोठी फसवणूक केली आहे. खूप आधीपासून ह्या घराला उद्ध्वस्त करण्याच्या कटात मी जगन्नाथसोबत सामील होते. सारंग सर सॉरी. मी तुमची खूप मोठी गुन्हेगार आहे. ऐश्वर्या ते सारंग, तू एरवी त्या मुलीची बाजू घेऊन घरात खूप बोलत असतो. यावर आता तुझं काय म्हणणं आहे? प्लीज सगळ्यांना सांग. आता अस्मी आणि ऐश्वर्याला आठवतं, सावली चिठ्ठी लिहित असते आणि त्या लपून बघतात. सारंग झोपलेला असतो. सावली जाते, त्याच्या उशीखाली चिठ्ठी ठेवते. पण अस्मी ऐश्वर्या ती चिठ्ठी काढून घेतात. त्यानंतर सावली घर सोडते, पायरीला नमस्कार करते आणि निघून जाते. तुम्हाला काय वाटतं? खरंच हे सावलीचं वागणं योग्य आहे की मूर्खपणाचं? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.